संदर्भात उत्तर द्यावं, सुप्रीम कोर्टानं एनटीएला नोटीस बजावलेली आहे। नीट संदर्भातील पुढील सुनावणी 8 जुलैला होणार आहे। परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडलेली आहे। तर नीट परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। या याचिकांवर आज सुनावणी झालेली आहे। एनटीएनं नीट संदर्भात उत्तर द्यावं, सुप्रीम कोर्टानं एनटीएला या संदर्भात नोटीस बजावलेली आहे। नीट संदर्भातील आता पुढची सुनावणी 8 जुलैला होणार असल्याची माहिती मिळते। परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी झालेली आहे। या संदर्भात तर या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आज सुनावणी झालेली आहे, काय नेमके निर्देश दिलेले आहेत न्यायालयानं? सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळीकालीन बेंच समोर ही सुनावणी पार पडली आणि या सुनावणी दरम्यान महत्त्वाचं जे विधान केलेलं होतं याचिकाकर्त्यांचं हेच मत होतं की ही एक्झाम जी आहे नीटची ती रद्द करण्यात यावी। मात्र सुप्रीम कोर्टानं त्याला कुठलाही नकार दिलेला आहे। एक नोटीस काढत कोर्टानं 8 जुलैला हे सुनावणीसाठी प्रकरण दिलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा यातला आहे की याचिकाकर्त्यांचं एक मत होतं की ही सध्या नीटमुळे जी ऍडमिशन प्रोसेस होत आहेत ती सगळी प्रोसेस रद्द मागणी त्यांनी केलेली होती, मात्र कोर्टानं त्याला नकार दिला आहे। त्यामुळे नीटच्या संदर्भात जी ऍडमिशन आहेत ते ऍडमिशन आता सुरूच राहणार आहेत। 8 तारखेला ही सुनावणी होणार आहे श्वेता, त्यावेळी कोर्ट नेमकं महत्त्वाचे काय निर्देश देतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार। पण सध्या श्वेता नीटच्या एक्झाममुळे देशभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।